यानंतर आपण बघणार आहोत महाफास्ट 100 मधून बातम्यांचा वेगवान आढावा। दुसऱ्यांची सरकार होती तेव्हा तुम्ही काय करत होता? त्यावेळेस ते आंदोलन नव्हतं। मिसिंग लिंक संदर्भात बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कसा स्वतःवरती आलं की राजकारण दिसतं? राज ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। प्रश्न विचारणाऱ्यांना मुख्यमंत्री कुत्रा आणि भाडेकी टट्टू म्हणतायत। महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्यांची गरज आहे। फडणवीस एखादा सुलताना सारखे वागतायत। फडणवीसांनी एक प्रकारे आणीबाणी घोषित केली आहे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं भाजप खासदारांना सांगितलं। राम मंदिर ट्रस्टवरती भाजप आणि आरएसएस लोक आहेत। राम मंदिर चोरीवरती बोललं म्हणजे धर्माचा अपमान कसा? 1400 कोटी चोरले जातात त्यावरती बोलायचं नाही का? राज ठाकरेंचा सवाल। ज्यांनी आपले सरकार पाडले त्यांच्या छताखाली जाऊन बैठक घेतल्यानं विश्वासार्हता कमी होते। विधान भवन ओस पडलं होतं का? आमचं मन दुखावलं। पवार गद्दारांना प्रतिष्ठा देतायत। पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक घेतल्यानं संजय राऊतांची पवारांवर प्रतिक्रिया। पवार शिंदे भेटीला राजकीय दृष्टीने पाहू नका। ठाकरेंच्या शिवसेनेने राजकीय गैरसमज करून घेऊ नये। राऊतांच्या नाराजीवरती पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार फडणवीसांच्या भेटीला। सुनेत्र पवार वर्षा निवासस्थानी फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल। भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट। येत्या काही दिवसात एनडीएची ताकद वाढताना आपल्याला दिसेल। शिंदे आणि पवारांमधल्या बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदमांचं सूचक विधान। पुढच्या काही दिवसात आपल्याला चांगले निर्णय दिसतील, योगेश कदम यांचा दावा। भेट घेणं चुकीची गोष्ट नाही। राज्यात जे आयुध असेल ते आम्ही वापरतो। सर्वजण मिळून चर्चा करतो। सर्व मिळून काम करण्याची राज्याची पद्धत आहे। शिंदे पवारांच्या भेटीवरती नाना पटोले यांची प्रतिक्रिया। संजय राऊत मोहम्मद तुघलक ज्या फांदीवर बसतो तीच फांदी कापतो। संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर टीका। शरद पवार यांनी कुणाला भेटावं हे ठाकरे आणि राऊत सांगणार का? संजय शिरसाट यांचा सवाल। संजय राऊतांच्या वयापेक्षा पवारांचा अनुभव जास्त आहे। शरद पवार निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत। राऊतांनी शरद पवार यांना शिकवू नये। अनिल पाटील यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मुंबईतील दुर्घटनेवरती भाजप आमदार हसतायत। काल झाड पडलं, आज मॅनहोल असं बोलून आमदार हसत आहेत। तो भावना शून्य आहे। अमित साटम यांच्या त्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा संताप। मुंबई तुंबली की नैसर्गिक म्हणता? एक मुलगा झाड पडून जातो, माणूस मॅनहोलमध्ये पडतो, हे सगळं नैसर्गिक आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। आमदार सुहास कांदेंचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। अन्न आणि पुरवठा विभागात 4000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। सुहास कांदेंचा भुजबळांवरती गंभीर असा आरोप आहे। मंत्रालयासमोर रविकांत तुपकरांचं आंदोलन। कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासाठी आंदोलक आक्रमक। सरसकट कर्जमाफी करण्याची देखील आंदोलकांची मागणी। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। मंत्रालयासमोर रविकांत तुपकरांचं आंदोलन। कर्जमाफीसाठी आंदोलक झाडावरती चढले। मंत्रालयासमोर झाडावर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन। सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करत आंदोलक यावेळेस आक्रमक। क्रेनच्या सहाय्याने आंदोलकांना झाडावरून खाली उतरवलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन। दक्षिण मारुती मंदिर आणि अमृतेश्वर राम मंदिर अशी पदयात्रा। अंधेरी चांदिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद। इंग्रजी स्पीकिंग क्लासेस विरोधात मनसे आक्रमक। मराठी बोलणार नाही, इंग्लिश अकॅडमी संचालकाने मनसे पदाधिकाऱ्यांना उद्धट उत्तर दिल्याचाही आरोप आहे। राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक। काँग्रेसचं सरकार विरोधात आंदोलन। 16 ऑगस्ट पासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना मराठी भाषा सक्तीची। महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमामध्ये सुधारणा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। ठाण्यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना तर अनेक ठिकाणी अनेक जण जखमी। झाडासंदर्भात मनसेचं अनोखं आंदोलन। झाडाभोवती सिमेंट काँक्रिटीकरण हटवण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे।